नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजचा जो विषय असणार आहे तो आहे नात्यांना जपायला शिका. तर आपण मित्रांनो बघतो आता सध्या 21वे शतक आहे, सगळं वेगाने पळत आहे, त्यामागे आपणही धावत आहोत. पण आपण काहीतरी विसरलं मित्रांनो. या धावत्या जगामध्ये आपण एक विसरलो, ते म्हणजे नातं. आता नातं म्हणजे काय मित्रांनो? नातं म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, काका, काकू, आत्या, मामा, मामी, हे सर्व म्हणजे आपलं नातं. आणि या नात्याला आपण आज धावपळीत विसरलो आहे मित्रांनो. तर आज बघा ना, आज प्रत्येक माणूस सगळे धावत आहे. तुम्ही असो, मी असो, आपण प्रत्येक जीवन आपलं आज दगदगीचं जीवन, धावपळीचं जीवन झालं आहे. पण आज आपण खरंच सांगतो मित्रांनो, लिटरली आज सगळेचे सगळे जवळपास 70 ते 80% लोकं नात्याला विसरले आहे. सगळं आपापलं जीवन जगत आहे. तर तुम्ही किंवा मी आपण एक 50-60 वर्ष पाठीमागे जा. आपले आजोबा, तर एक विचार करा, आजोबांचे भाऊ, त्यांची बहिणी 20-20, 25-25, 30-30 जण एकत्र राहायचे. हे कसं शक्य होतं मित्रांनो? एकत्र कुटुंब पद्धती. तर हे सगळे एकत्र राहायचे. यांच्यात नात्या म्हणजे एक प्रेमबंधन होतं. पण आज बघा ना, आज प्रत्येक फॅमिली सेपरेट व्हायला बघतोय. म्हणजे जोपर्यंत लग्न होत नाही एका फॅमिलीमध्ये, जर 2 भाऊ असले तर एकत्र राहतं. एकाचं लग्न झालं मोठ्याचं, तो वायली निघतो. लहान्याचं लग्न झालं की तो वायली निघतो. राहतात कोण? आई-वडील. तर हे काय झालं, विभक्त कुटुंब पद्धती ही कशामुळे होते मित्रांनो? हा दुरावा आज कशामुळे होतोय? तर हा दुरावा आहे सगळा धावपळीमुळे, म्हणजे जग सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे. आज प्रत्येकाला वाटतं की माझी लाईफस्टाईल स्वतंत्र पाहिजे, मी माझा मनाचा राजा आहे. अरे आहे, प्रत्येकजण ज्याच्या त्याचा मनाचा राजा आहे. पण राजा असणं आणि आपल्या कुटुंबाचं एक बंधन, एक प्रेम, एक आपुलकी असणं हे वेगळं असतं मित्रांनो. तर आजच्या विषयामध्ये एक सांगावंसं वाटतं मित्रांनो, जे नातं आहे ना, हे खूप नाजूक असतं मित्रांनो. नेहमी आपुलकीने जपून ठेवा. आणि आज आपण न्यूजपेपरमध्ये किंवा WhatsApp असो, सोशल मीडियामध्ये प्रत्येक ठिकाणी बघतो की भावाभावामध्ये खूप अशा वाद होतात, मारामारी होतात, एकमेकाचे खून करतात, एकमेकाला मारतात. तर हे कशामुळं? हे सगळं प्रॉपर्टीमुळं होतात. आणि ह्याच आज शेतीवरून कित्येक भांडणं होतात मित्रांनो. खेड्यापाड्यामध्ये मारामारी होतात. जे भाऊ लहानपणापासून एकत्र राहतात, एकार्थ वाढतात, एकाच आईच्या कुशीत राहायचे, तेच आज एकमेकांना मारत आहे. आणि हे असं का होतं मित्रांनो? तर माणसाची मेंटॅलिटी आज बिघडली. माणसांना स्वतंत्र हवा, ज्याची त्याची स्वायत्त ज्याला त्याला हवा. तर एक सांगतो मित्रांनो, आज प्रत्येकाला पैसा हवा, प्रत्येकाला मान हवा, प्रत्येकाला सन्मान हवा. प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतला आहे. पण नाते गोते, आपली आई, बहीण, भाऊ यांना कधीही विसरू नका मित्रांनो. कारण की हे आपुलकीचे नाते आहे ना, हे आयुष्यात न भेटणारी गोष्ट आहे. आज जर तुम्ही आपलं गाव असेल, घर असेल सोडून तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर गेला, गावी गेला, तर मी आज बघतो उदाहरण, प्रत्येक ठिकाणचे, प्रत्येक गावाचे उदाहरण आहे. प्रत्येकजण सांगतो, यार माझा भाऊ एवढ्या-एवढ्या वर्षापासून बाहेर गेला, बहीण बाहेर गेली, आम्हाला कॉलसुद्धा करत नाही, बोलतसुद्धा नाही. असे काही वृद्ध आई-वडील आहे, ते म्हणतात की आमचा मुलगा बाहेर गेला किती दिवसापासून, आम्हाला कॉल नाही, विचारत नाही, हॉस्पिटलचं काय चालू आहे, जेवण आहे की नाही. या गोष्टी माणूस आज खूप बदलत आहे मित्रांनो. आज एक सांगायचं आहे की जर खूप सारे लोकं आहेत नोकरीनिमित्त, आपल्या कामानिमित्त बाहेर जातात, आपल्या आई-वडील, बहीण, भाऊ या सगळ्या गोष्टी हळूहळू विसरतात. 10-10 वर्ष, 5-5 वर्ष ते येत नाही. पण मित्रांनो, ही किंमत जेव्हा समजते, जेव्हा आपण आई-बाबा होऊ, जेव्हा आपले मुले मोठा होतात आणि जे आपल्याला जेव्हा सोडून बाहेर जातात, आपल्याला कॉल करत नाही, तेव्हा ही गोष्ट आपल्याला रिअलाईज होती की आपण आपल्या आई-वडिलांसोबत जसं वागलं तसंच आपले मुलं आपल्यासोबत होतात. पण त्यावेळेस ती वेळ गेलेली असते मित्रांनो. नियती बघा, जसं आपण वागतो, जसं आपण करतो, त्याच पद्धतीने आपले पुढे घडत असते. आपले मुलं देखील आपल्याकडून बघत असतात की आपले आई-बाबा काय करत आहे, नेमकं कसे वागत आहे, आणि त्याच पद्धतीने ते वागायचा प्रयत्न करतात. तर सांगायचं असं मित्रांनो, जर
आपल्याला असं वाटत असेल की आपल्या मुलांनी आपल्याला जपायला पाहिजे, आपल्यासोबत व्यवस्थित राहायला पाहिजे, आपल्यासोबत गोड बोलायला पाहिजे, आपली बहीण आहे, आपले भाऊ आहे, याच्यासोबत आपल्या नातेवाईकांनी चांगलं राहायला पाहिजे, तर पहिलं आपण चांगलं राहायला शिकायला पाहिजे. आपण आपल्या नात्यागोत्यांना व्यवस्थित बोलायला पाहिजे. जर मुलांना व्यवस्थित वळण लावायचं ना, आपण आपल्या बहिणींना कॉल लावा, आईवडिलांना आदर द्या, प्रेम द्या. तेव्हा मुलं शिकतील की आईवडिलांना प्रेम कसं देतात, आदर कसं देतात. जर लोक आज सांगतात, आईवडिलांना सोडून निघून जातात, व्यवस्थित बोलत नाही, खालीवर बोलतात, उद्धट बोलतात, तर या गोष्टी सर्व आपले मुलं शिकत असतात आणि तेच आपल्याला नंतर परतून देतात. तेच आपल्याला, आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपले मुलं मोठं होतात, तेच आपल्याला उलटून बोलतात, परत बोलतात. तर हे का? त्यांची चुकी नसते मित्रांनो, ते आपल्याकडून शिकत असतात. म्हणून आपण आपल्या नातेगोत्यांशी कसं राहतो, कसं बोलतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज खूप म्हणजे भावाभावामध्ये, भावा बहिणीमध्ये प्रॉपर्टीचे वाद खूप होत आहेत. भावाभावामध्ये होत आहेत मित्रांनो. आज भावा बहिणीचे देखील वाद वाढले, तर ते का? तर शेती प्रॉपर्टीमधून. जर कोर्टाने आदेश काढलेला की बहिणीचा देखील आपल्या म्हणजे प्रॉपर्टीमध्ये हक्क असेल, म्हणजे मुलीचा देखील आपल्या वडिलांमध्ये हक्क असेल, यामुळे आज देखील खूप नाते तुटत आहे मित्रांनो. तर सांगायचं असंच की पैसा, पद, प्रतिष्ठा हे सगळं आयुष्यभर चालूच राहणार, पण जे नातं आहे ना मित्रांनो, हे कधीही भेटणार नाही तुम्हाला. कधीही ते प्रेम शब्द भेटणार नाही. बहीण भावाचं प्रेम किंवा भाऊ भावाचं प्रेम तुम्हाला लाखो कोटी रुपये दिले तरी कधीही भेटणार नाही. तर एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण नेहमी रामायण बघतो, तर रामायणमधलं खूप सुंदर उदाहरण आहे. तर राम आणि लक्ष्मण जेव्हा एकत्र होते तेव्हा रावण मरत होता. तर रावण असं म्हटलं होता, राम तू शक्तिशाली आहे म्हणून जिंकला नाही, तुझ्यासोबत तुझा भाऊ होता म्हणून तू जिंकला. म्हणजे त्या काळी देखील एक चांगलं उदाहरण आहे की जेव्हा भाऊ भाऊ एकत्र असतात तेव्हा आपली फॅमिली खूप छान असते, इम्प्रूव्हमेंट होती, सगळ्या गोष्टी असतात. पण आज ज्याला ज्याचं स्वायत्त पाहिजे, जो तो बदलत आहे, ज्याचं युग आहे. तर मित्रांनो सांगायचं एवढंच की पद, प्रतिष्ठा हे सगळं आयुष्यभर येतं जातं, हे आपल्यासोबत येणार नाही किंवा जाणार नाही. तर नेहमी आपले नातेगोते जपून ठेवा मित्रांनो. हे खूप आपुलकीचे नातेगोते आहेत. तर आपण नेहमी बघतो खेड्यागावामध्ये असेल, कुठे असेल, नेहमी भांडणं करतात. आता प्रत्येकाच्या घरामध्ये वाद आहे आणि हे वाद काय आहे? भावकीचे, प्रॉपर्टीवरून आहे किंवा एखादा पैसा असेल, काही असेल, तर या गोष्टीवरून जवळपास 70 ते 80% वाद होतात. जे काही वाद असतील ते भावाभावाने एकदा व्यवस्थित बसून खाली थोडंसं कमी जादा होतं मित्रांनो, प्रॉपर्टीमध्ये असेल, काहीमध्ये असेल, कमी जादा करून एकमेकांना समजावून घ्यायच्या, या गोष्टी समजावून घ्यायच्या असतात मित्रांनो. तर सांगायचं एवढंच होतं की आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो. पैसा, पाणी, इगो आपण कधीही सोबत घेऊन जाणार नाही आणि माणसाचं आयुष्य आता हळूहळू कमी होत चाललं आहे या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये. 60 वर्ष खूप झाले माणसाला आता. माणूस ₹1 हे सोबत घेऊन जाऊ शकत नाही, आपला युगोही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्य हे चांगलं जगा, विचार करून जगा, कोणतीही गोष्ट तुमच्यासोबत येणार नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की लाईफ ही एकदाच आहे. विचार करा, चांगला विचार करा. आपण जो पैसा कमवतो आहे, जो भावकीशी वाद घालतो आहे, त्याच्या मनात आपण म्हणजे त्याच्याविषयी आपल्या मनात काय असेल, हे कशामुळं करतो? नेहमी वाद, भांडण जे असेल, वाद विवाद ते मिटवा मित्रांनो तुम्ही तुमच्या हेतूने आणि आनंदित जगा, हेच सांगायचं होतं. तर ठीक आहे, एवढंच बोलायचं होतं मित्रांनो. कारण की कालच शेजारी एक भावकीची भांडणं झाले, भावकीमध्येच. आणि नेहमी भाऊ म्हणजे लहानपणापासून त्यांना बघितलं की एकत्र राहतात, खातात, पितात, पण असं अचानक एकमेकांच्या जीवावर जेव्हा उठतात ना, तेव्हा खरंच दुःख होतं मित्रांनो. जो भाऊ लहानपणी एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात, एखाद्याचे भांडणं झाले तर दोघेही धावून जायचे, काही प्रॉब्लेम आला तर दोघेही जायचे ना, आज तेच भाऊ एकमेकांना वाद करतायत. तर ही खूप खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवासा वाटला मित्रांनो. तर नक्की तुमचेही काही कमेंट असतील किंवा तुम्हालाही काही वाटत असेल माणसांनी कसं राहायला पाहिजे किंवा कसं जगायला पाहिजे, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.